औरंगाबादचं संत एकनाथ नाट्यगृह सध्या मरण यातना भोगत आहे। महापालिका सुधारणा करतच नाहीये म्हणून आज नाट्यरसिक आणि कलाकारांनीच नाट्यगृहाच्या डागडुजीचं काम हाती घेतलं। लोकांनी झाडू घेत साफसफाई केली, फाटलेल्या खुर्च्या आणि पडदे देखील लोकांनी शिवले। केवळ औरंगाबादच नाही तर राज्यभरातल्या नाट्यगृहांची अशीच अवस्था आहे, त्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक विभागानं याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। तर स्वतः प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले हे सुद्धा झाडू घेऊन या नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी पुढे सरसावलेले होते। महापालिका या नाट्यगृहाकडे लक्ष देत नाहीये, अवस्था खूप बिकट आहे आणि म्हणून आता लोकांनीच पुढाकार घेऊन त्याच्या डागडुजीचं काम सुरू केलेलं आहे। आज अगदीच नाकात पाणी जायची वेळ आली तेव्हा शेवटी आम्ही सगळे नाट्य रंगकर्मींनी मिळून ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। अर्थात ही स्वच्छता मोहीम आमच्या परीने जेवढी होईल तेवढी आम्ही करतोय। म्हणजे आमची इकडच्या स्थानिक कलावंतांनी कॉन्ट्रीब्युशन काढून पब्लिक टॉयलेट्समधले जे म्हणजे रसिकांच्या टॉयलेट्स ब्लॉकमधले जेवढे काही दुरुस्ती आहेत त्या इकडच्या कलावंतांनी वर्गणी काढून स्वतःच्या पैशातून ते सगळे ब्लॉक्स दुरुस्ती आत्ता चालू आहे। आणि जे तिकडची बाजूसुद्धा खराब आहे, इकडची बाजूसुद्धा खराब आहे। फक्त रसिक उपलब्ध आहेत, नाट्यरसिक इथे येतात, ते एन्जॉय करतात, त्यामुळे आम्ही इथे प्रयोग करतो। त्यामुळे हे आम्ही परस्पर एकमेकांना पूरक असल्यामुळे शेवटी आज अशी परिस्थिती आली की इतकी वाईट परिस्थिती झाली की आता इथे बसू शकत नाही, आम्ही तिथे काम करू शकत नाही। ही इतकी परिस्थिती आल्यामुळे शेवटी सगळ्यांनी एकत्र येऊन हे स्वच्छता मोहीम हातात घेतलेली आहे। फक्त औरंगाबाद मर्यादित काय आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे नाट्यसभागृह आहेत ते पण आपण आज या माध्यमातून मी माननीय विनोद तावडे सरांना आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की नाट्य कलावंतांचा आणि नाट्यरसिकांचा अंत न बघता लवकरात लवकर महाराष्ट्रातली जी उपलब्ध नाट्यगृह आहेत त्या नाट्यगृहांना स्वच्छता किंबहुना मी असं म्हणेन चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी लवकरात लवकर काहीतरी करावं। आज औरंगाबादच्या रंगकर्मींनी स्वच्छता मोहीम घेतली। परभणीमध्ये गेले दीड वर्ष थिएटरच नाही आहे। म्हणजे बरं तुम्हाला खोटं वाटेल, परभणीतला नाट्यरसिक इतका अप्रतिम आहे, म्हणजे आम्ही काहीही झालं तरी परभणीमध्ये प्रयोग करायचोच। तिथं रंगमंचावर उभं राहिलं की तिथे होडीमध्ये काम केल्यासारखं वाटतं परभणीच्या। त्यामुळे शेवटी त्यांनी ते बंद केलं आणि ते बंदच केलं। म्हणजे अजूनही ते सुरू झालेलं नाही आहे, काम पण सुरू झालेलं नाही आहे। त्यामुळे काय काम करायचं ह्याच्यावर एक मोठी चर्चा असते, त्यात जवळजवळ 4-5 वर्ष निघून जातात। त्यामुळे त्यांनी एक छान बॉडी नेमावी। ही सगळी थिएटर जी आहेत महाराष्ट्रातली ती त्या एका छताखाली आणावीत आणि ती संपूर्ण थिएटर मेंटेन करण्याची जबाबदारी त्या समितीवर ठेवावी आणि त्या पद्धतीने या सगळ्या महानगरपालिकेनं नगरपालिकेनं या पांढऱ्या हत्तीच्या तावडीतून सोडवावं, तरच थिएटर चांगली राहतील। औरंगाबादच स्थानिक आज माझा प्रयोग आहे आणि मला कळल्यानंतर मी लगेच आलोच। हे गेले 2 दिवस माझ्या कानावर होतं, स्थानिक रंगकर्मीचं माझं बोलणं चाललं होतं आणि माझा आज प्रयोग आहे म्हटल्यावर मला आज संगीत नाटकाचा प्रयोग आहे। संगीत नाटकाच्या प्रयोगाला कुठलीही धांदल चालत नाही, साऊंड सिस्टीम उत्तम लागते आणि 3-3 सेट आहेत, त्यामुळे रंगमंचावर खेळ असून चालणार नव्हतं। आज माझ्यावर ही परिस्थिती आहे, उद्या दुसऱ्यावर कोणीतरी येऊ नये, त्यामुळे आज यांना सामील होणं फार गरजेचं होतं। आणि कसं आहे, या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या नाट्य चळवळीला या औरंगाबादच्या स्थानिक कलावंतांकडून एक संदेश दिलेला आहे की बाबा आपण असं केलं तर हे असं होऊ शकतं।